नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, महाराष्ट्राचा निकाल आला आणि अनेक वैशिष्ट्य या निकालात समोर आले. महाविकास आघाडी सरकार येईल अशी शक्यता असताना महायुतीने एकतर्फी यश मिळत सर्वांना धक्का दिला. इतक्या मोठ्या विजयात अनेक फॅक्टर महत्त्वाचे ठरले. राज्यातील निवडणुकीचा निकाल हा अनेक अर्थाने समोर येतोय. त्यात सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणून भाजपचा उदय झालेला आहे, तर महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी देखील मोठं यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर या निकालामध्ये अनेक फॅक्टर देखील अतिशय महत्त्वाचे ठरतात. तर मंडळी, जातीय राजकारणाचा आणि राजकारणात जातीय समीकरणाचा त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा देखील महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. या जात आणि आरक्षणाच्या संघर्षातून यंदा अनेक जातींना राजकीय फायदा झालेला दिसतोय, तर काही जातींना याचा तोटा देखील झाल्याचा पाहायला मिळत आहे. यामध्ये ओबीसी जातींच्या आमदारांची संख्या ही लक्षणीयरित्या वाढलेली पाहायला मिळते आणि म्हणूनच आज आपण जातीनिहाय आमदारांच्या संख्येचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मंडळी, यामध्ये प्रामुख्याने वंजारी समाजाच्या आमदारांच्या संख्येचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. तर वंजारी समाजातील आमदारांची संख्या यंदा वाढलेली पाहायला मिळते आहे. निवडून आलेले वंजारी समाजाचे आमदार हे पुढील प्रमाणात. त्यामध्ये धनंजय मुंडे हे परळीमधनं निवडून आल्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत. संतोष बांगर हे कळमनुरीमधनं निवडून आल्यात. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेडमधनं, रमेश कराड हे लातूर ग्रामीणमधनं, सुहास कांदे हे नांदगावमधनं, मनोज कायंदे हे सिंदखेड राजामधनं, जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मुंबईतल्या भागामधनं निवडून आलेले आहेत. तर असे हे वंजारी समाजातले आमदार आहेत. तर मंडळी, मायक्रो ओबीसी समजल्या जाणाऱ्या वंजारी समाजातील आमदारांची संख्या नेमकी कोणत्या विभागात वाढलेली आहे, वंजारी समाजाचे किती आमदार निवडून आले आहेत हे आपण आत्ताच पाहिलं. तर ते सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचा घेण्याचा प्रयत्न करूयात. तर तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, सगळ्यात पहिले परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यापासून सुरुवात करूयात. परळीमधनं सलग 2दा विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेले धनंजय मुंडे. शरद पवार गटाच्या राजासाहेब देशमुख यांचा तब्बल 1,34,000 मतांनी त्यांनी पराभव केला आणि परळी हा मुंडेंचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केला. परळी मतदारसंघात वंजारी समाजाचे प्राबल्य असल्याने गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे तसेच धनंजय मुंडे यांनी परळीची आमदारकी भूषवलेली आहे. म्हणूनच परळी हा मुंडेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा परळीमध्ये वंजारी समाजाच्या ताकदीवर धनंजय मुंडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या विजयात वंजारी समाजाचा मोठा वाटा आहे. वंजारी समाजाच्या एकत्र मतांमुळेच धनंजय मुंडे हे विजयी झालेत असं राजकीय विश्लेषक बऱ्याचदा सांगून गेलेत. पण यानंतर दुसरे नाव येत आहे ते म्हणजे संतोष बांगर यांचं. कळमनुरी, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघामधनं संतोष बांगर हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेमध्ये असतात. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आदिवासी समाजातील संतोष तारफे यांचा पराभव केलेला आहे. संतोष बांगर हे वंजारी समाजातून येतात. कळमनुरी मतदारसंघात वंजारी समाजाची संख्या ही मोठी आहे, त्यामुळे कळमनुरीतून दुसऱ्यांदा संतोष बांगर हे आमदार झालेले आहेत. यानंतर मराठवाड्यातील तिसरे आमदार म्हणजेच रत्नाकर गुट्टे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातले रत्नाकर गुट्टे हे आमदार झालेले आहेत. रत्नाकर गुट्टेंनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा पराभव केलेला आहे आणि दुसऱ्यांदा त्यांनी ही आमदारकी मिळवलेली आहे. गुट्टे हे वंजारी समाजाचे नेते असून वंजारी समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य हे गंगाखेड मतदारसंघामध्ये बघायला मिळतं. तसेच मतदारसंघातील धनगर समाज यांनी देखील रत्नाकर गुट्टे यांना मतदान केलेलं आहे आणि ते करत आलेले आहेत असं सांगितलं जातं. हे निकाल आजच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालेले आहेत. धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळे गंगाखेड मतदारसंघातून वंजारी समाजाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार झाले आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे. यानंतरचं मंडळी चौथं नाव येतं ते म्हणजे रमेश कराड यांचं. लातूर ग्रामीण मतदारसंघ हा अमित देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीत रमेश कराड यांनी आमदार धीरज देशमुख यांचा पराभव करत जायंट किलर ते ठरलेले आहेत. तर लातूर ग्रामीण मतदारसंघात वंजारी समाज हा अल्पसंख्याक समाज असताना देखील
लातूर ग्रामीण मतदारसंघातून रमेश कराड हे विजयी झाल्यात. यामागे रमेश कराडांना मिळालेले इतर समाजाची साथ आणि मराठा समाजाची नाराजी यांचा एकत्रित परिणाम हा रमेश कराडांच्या विजयावर झालेला दिसतो. यानंतर पाचवे आमदार म्हणजे सुहास कांदे. वंजारी समाजातील सुहास कांदे हे नांदगावच्या मतदारसंघाचे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा पराभव केलेला आहे. नांदगाव तालुक्यातील वंजारी समाज हा बहुसंख्येने या नांदगाव तालुक्यात राहतो आहे. त्यामुळे नांदगावच्या राजकीय इतिहासात बऱ्यापैकी वंजारी समाजाचे आमदार होत आलेले आहेत. त्यामुळे यंदाही शिवसेना शिंदे गटाकडनं सुहास कांदे हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. यानंतर सहावं नाव येतं ते म्हणजे मनोज कायंदे यांचं. सिंदखेड राजा मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं मनोज कायंदे हे आमदार झालेले आहेत. तर मंडळी, सिंदखेड राजा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाकडनं, तर शिवसेनेकडनं शशिकांत खेडेकर आणि अजितदादा गटाकडनं मनोज कायंदे अशी तिहेरी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. या तिहेरी लढतीत मनोज कायंदे यांनी विजय मिळवला. तर मतदारसंघात असलेल्या वंजारी समाजाचा प्रभाव यंदा मनोज कायंदे यांच्यासाठी विजयाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. मनोज कायंदे हे वंजारी समाजातून येतात. तर कायंदे यंदा निवडणुकीत 2 मराठा उमेदवारांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले आहेत. यानंतर शेवटचं नाव आहे ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं. 2009 पासून मुंब्रा कळवा या मतदारसंघामधनं जितेंद्र आव्हाड हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी अजित पवार गटाच्या नजीम मुल्ला यांचा पराभव करत चौथ्यांदा मतदारसंघाची आमदारकी ही पटकवलेली आहे. तर मंडळी, मुंब्रा कळवा तसं जर पाहिलं तर संपूर्ण शहरी मतदारसंघ आहे. आणि मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारसंघामध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज आहे. तरी देखील अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाच्या जितेंद्र आव्हाड यांनी या मतदारसंघाची चौथ्यांदा आमदारकी पटकवलेली आहे. आणि हे मात्र निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यामुळे 288 पैकी अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाचे यंदा विधानसभा निवडणुकीत 7 आमदार निवडून आलेले आहेत. विशेषतः 7 पैकी 4 उमेदवार हे मराठवाड्यातून आलेले आहेत. तर यंदाची ही निवडणूक वंजारी समाजासाठी फायद्याची ठरली असल्याचं आता बोललं जाऊ लागलेलं आहे. तर मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? आणखी कुठल्या मतदारसंघातून वंजारी समाजातील आमदार हा निवडून येण्यासारखा आहे? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.